महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक 5 किल्ले। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यात कित्येक सुंदर आणि आकर्षक किल्ले आहेत। हे किल्ले दिसायला जितके सुंदर आहेत तितके धोकादायक सुद्धा आहेत आणि अशा किल्ल्यांना भेट देणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं। महाराष्ट्रात तर असे किल्ले आहेत ज्या किल्ल्यावर जाताना तुम्हाला तब्बल 90 डिग्री सरळ असणाऱ्या पायऱ्या चढून जाव्या लागतात। तर मित्रांनो, आज आपण अशाच महाराष्ट्रातील 5 सर्वात खतरनाक आणि धोकादायक किल्ल्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका। नंबर 1 वर आहे कलावंतीन दुर्ग। रायगड जिल्ह्यात असणारा हा किल्ला 2300 फूट म्हणजे 701 मीटर उंच आहे। या किल्ल्याचा इतिहास म्हणजे शिलाहार व यादवकालीन नजर ठेवण्यासाठी याचा वापर केला जात होता। प्रबळगडच्या अगदी शेजारी असणारा हा किल्ला याच्या सरळ आणि खडतर चढाईमुळे हा किल्ला चढाईसाठी खूप खतरनाक मानला जातो। अरुंद पायऱ्या, कठीण उतार आणि कुठेही आधार नसल्यामुळे हा किल्ला खूप धोकादायक आहे। नंबर 2 वर आहे हरिहर किल्ला। नाशिक जिल्ह्यात असणारा हा किल्ला सुमारे 3676 फूट म्हणजेच 1120 मीटर उंच आहे। या किल्ल्याचा इतिहास म्हणजे यादव राजवटीत बांधलेला हा किल्ला नंतर बहमानी, मुघल आणि मराठा सत्तेत गेलेला। इगतपुरी पासून 45 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला। या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला 80 ते 90 अंशाच्या पायऱ्या चढून जाव्या लागतात। या पायऱ्या डोंगरात कोरलेल्या असून अत्यंत अडवळणी आणि चक्रावून टाकणाऱ्या आहेत, त्यामुळेच हा किल्ला सुद्धा चढाईसाठी खूप खतरनाक मानला जातो। नंबर 3 वर आहे तोरणा किल्ला। पुणे जिल्ह्यात असणारा हा किल्ला सुमारे 4600 फूट म्हणजे 1420 मीटर उंच आहे। या किल्ल्याचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विजय म्हणजेच तोरणा किल्ला। यामुळेच राजगड हा त्याच्या राजधानीची जागा होती। या किल्ल्याच्या जवळच असणारा किल्ला म्हणजेच राजगड। हे दोन्ही किल्ले सह्याद्रीच्या मुख्य रांगेत आहेत। या दोन्ही गडांना जोडणारा संजीवनी माचा मार्ग अरुंद आणि दरीलगत असल्यामुळे चढाईसाठी तो खूपच कठीण जातो, त्यामुळेच हा किल्ला सुद्धा चढाईसाठी खूप खतरनाक आहे। नंबर 4 वर आहे हरिश्चंद्रगड। अहिल्यानगर जिल्ह्यात असणारा हा किल्ला सुमारे 4671 फूट म्हणजेच 1424 मीटर उंच आहे। याचा इतिहास म्हणजेच यादव काळात उभारला गेलेला हा किल्ला त्यानंतर फार काळापर्यंत मराठा साम्राज्याकडे होता। या किल्ल्यावर जाताना तुम्हाला नळीची वाट या नावाची चढाईची वाट चढून जावी लागते आणि ती वाट अतिशय धोकादायक आणि घसरडी सुद्धा असते, त्यामुळेच हा किल्ला खूप खतरनाक मानला जातो। त्यामुळेच या किल्ल्यावर जाताना काळजी घेणं आवश्यक आहे। आता मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच व खतरनाक किल्ला। तो बघण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। नंबर 5 वर आहे साल्हेर किल्ला। नाशिक जिल्ह्यात असणारा हा किल्ला सुमारे 5141 फूट म्हणजेच 1576 मीटर उंच आहे। याचा इतिहास म्हणजे साल्हेरच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मुघलांवर मोठा विजय मिळवला होता, त्यामुळे या किल्ल्याचा इतिहास थोडा रोमांचकच आहे। या किल्ल्याची प्रचंड उंची असल्यामुळे चढाईसाठी हा किल्ला खूप त्रासदायक आहे आणि चढाईसाठी डोंगरात कोरलेल्या पायऱ्या सुद्धा खूप खतरनाक आहेत। तर मित्रांनो, हे होते आपल्या महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक व उंच 5 किल्ले। तर मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत या 5 किल्ल्यापैकी कोणत्या किल्ल्यावर गेला आहात का? या किल्ल्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या कोणत्या किल्ल्यावर गेला आहात? तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की शेअर करा। माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।